नवी मुंबईतील ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणी दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे। रबाळे पोलिसांनी धुळ्यामधून आरोपी प्रफुल्ल साळुंखेला अटक केली। दिलीप खेडकर आणि त्याचा ड्रायव्हर 6 दिवसांपासून फरार आहे आणि रबाळे पोलीस दिलीप खेडकरचा शोध घेत आहेत। पोलिसांकडून दिलीप खेडकरचा शोध सध्या सुरू आहे। नवी मुंबईतील ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणी दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला अटक झाली आहे। रबाळे पोलिसांनी धुळ्यातनं प्रफुल्ल साळुंखेला अटक केली। दिलीप खेडकर आणि त्याचा ड्रायव्हर 6 दिवसांपासून खरतर फरार होते। त्यापैकी ड्रायव्हरला ताब्यात घेतलंय, मात्र दिलीप खेडकरचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। मोनोरेलची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे। या बंद दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे। मोनोरेलमधनं दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे। अटल सेतू ते वरळी सी लिंक जोडणीसाठी उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे। यासाठी एल्फिन्स्टन ब्रिज बंद केल्यामुळे पर्यायी मार्गावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मार्गात बदल केलाय। दादर पूर्वेकडील भालचंद्र मार्ग ते टिळक उड्डाण पुलाकडे युरेनियन बंगलोपर्यंत वाहनांना प्रवेश बंदी असेल, तर गुरुवारी रात्रीपासून 17 ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू असतील। मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा ब्लॉक रविवारी सकाळी 10:40 पासून ते दुपारी 3:40 पर्यंत या 5 तासांच्या कालावधीत घेण्यात येईल। त्या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कल्याण दरम्यानच्या लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरती वळवण्यात येतील। यंदा मुंबई महानगरपालिकेकडून कामगारांना बोनसची रक्कम 500 ते 1000 रुपयांना वाढवली जाण्याची शक्यता आहे। मात्र कामगार संघटनेनं तब्बल 20% म्हणजेच प्रत्येकी कर्मचाऱ्याला सरासरी 66,000 रुपये बोनस देण्याची मागणी केली। 1.5 वर्षांपूर्वी लोकार्पण झालेल्या अटल सेतूवरती खड्डे पडल्यामुळे कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड आकारण्यात आलाय। तसंच दोष दायित्व कालावधी 1 वर्षानं वाढवण्यात आलाय। पुढील 5 दिवसात रस्त्याचा पृष्ठभाग दुरुस्त करण्याचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले। वडाळा ते कासारवळवली मेट्रो 4 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गावरती मेट्रो गाडीच्या चाचणीला येत्या सोमवारी सुरुवात होणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या मार्गावरती तयारी पूर्ण केली आहे। त्यामुळे आता या मेट्रोचा गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा मार्ग सुरू होण्याच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल पुढे पडतंय। स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून 9 कंपन्यांची 80,962 कोटी रुपयांचं सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आला आणि या करारामुळे राज्यात 40,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे। ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत 3 तास चर्चा झाली। या चर्चेअंती मच्छीमारांना पुरवठा करणाऱ्या बर्फाच्या दरात टनामागे 85 ऐवजी 65 रुपये वाढीला मान्यता दिल्यामुळे बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला। या निर्णयामुळे हजारो मच्छीमार आणि बर्फ वितरकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। जिल्हा परिषदांची गटरचना आणि आरक्षण ठरवण्याच्या पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं शुक्रवारी फेटाळल्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग जवळपास मोकळा झालाय। त्यामुळे आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडेल असं चित्र आहे। जिल्हा परिषद सर्कल नवीन रोटेशनला बदलाला आव्हान देणाऱ्या 4ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळल्या आहेत। त्यामुळे आता निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झालाय। मुंबई उच्च न्यायालयाला एका आठवड्यात दुसऱ्यांदा बॉम्बच्या धमकीचा मेल आलाय। सखोल तपासानंतर ही अफवा असल्याचं निदर्शनास आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय। चोखंदळपणे निवडलेली रिटेल दुकानं, प्रशस्त पार्किंगसह रिअल इस्टेट प्रकल्पातून नवी मुंबई विमानतळाला मोठा महसूल मिळणार आहे। नॉन एरो सुविधांमुळे भारताची विमानतळं स्वयंपूर्ण व्यापारी परिसंस्था बनत असल्याचं चिन्ह असल्याचं नवी मुंबई विमानतळ कंपनीनं म्हटलंय। डेबिट कार्ड शुल्क, किमान शिल्लक रकमेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आकारला जाणारा दंड, हप्ता चुकल्यास होणारा दंड अशा विविध शुल्कांच्या माध्यमातून जून अखेरीसच्या तिमाहीत बँकांनी 510 अब्ज रुपये मिळवलेत। या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं विविध शुल्क कमी करण्यासाठी बँकांना सांगण्यास सुरुवात केली आहे। मुंबई विद्यापीठातील शासन अनुदानित पदांवरून निवृत्त झालेले 127 शिक्षकेतर कर्मचारी आजही 2017 पासून प्रलंबित असलेल्या निवृत्ती वेतनाची वाट बघतायत। या प्रतीक्षेत 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। काही कर्मचारी गंभीर आजारांशी झुंजतायत, तर कुटुंबियांना मानसिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरील नवीन मुंबईच्या
दिशेनं रस्त्याची लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यातच दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे अतिरिक्त महानगर आयुक्त आणि प्रकल्प प्रमुख विक्रम कुमार यांनी शुक्रवारी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी खड्डे पडलेल्या रस्त्याची 5 दिवसात दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी कंत्राटदाराला दिले. तर पावसाळ्यानंतर व्यापक दुरुस्तीचं काम हाती घेण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबईत 10 चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवरती तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. आजपासून 2 ऑक्टोबर या काळात सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेमध्ये ही बंदी लागू असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहनं मात्र याला अपवाद असतील.